रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात खुशबू ठाकरे या आदिवासी चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयात मागणीसाठी कुटुंबियांनी आमरण उपोषण सुरू केले आहेत। तर 1.5 वर्षापूर्वी चुकीच्या वैद्यकीय उपचारामुळे खुशबूचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। वारंवार तक्रारी करूनही निग्लिजन्सी समितीचा अहवाल मिळवूनही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। तर पेण उपविभागीय अधिकारी कार्यालयात कुटुंबीय, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी उपोषण करत दोषींवर तातडीने कारवाई आणि न्यायाची मागणी केली आहे। खुशबू नामदेव ठाकरे हिचा 22 जानेवारी 2025 रोजी कुष्ठरोगावरील उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि प्रथम दर्शनीय असं दिसून येत होतं की चुकीची औषधं दिल्यामुळे तिचा मृत्यू झालाय आणि ह्यामध्ये वैद्यकीय हलगर्जीपणा सुद्धा झाला आहे। तर त्यामध्ये गेले 1.5 वर्ष कागदोपत्री पुरावे आणि तिचे त्यावेळेसचे रक्त तपासणी अहवाल वगैरे हे पाहता लक्षात आलं की त्या गोळ्यांमुळेच तिचा मृत्यू झाला। कारण MGM येथे सुद्धा डेप्सॉन या मेडिसिनच्या हायपर सेन्सिटिव्हिटीमुळे लिव्हर आणि किडनी डॅमेज झालं म्हणून त्यात सेल्स डॅमेज झाल्या असा त्याच्यामध्ये अंतिम अहवाल आला। त्याचबरोबर केमिकल एनालाइज रिपोर्ट सुद्धा त्यामध्ये ते समोर आलं। दुर्दैवाची बाब ही आहे की ज्या देशाच्या राष्ट्रपती आदिवासी समाजाचे आहेत त्या आदिवासी समाजावर ज्या पद्धतीने सध्या अन्याय होत आहे वेगवेगळ्या पद्धतीने, त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आमची खुशबू नामदेव ठाकरे। ह्या खुशबू नामदेव ठाकरेला 9 वर्षाची चिमुरडी जेव्हा तुमच्या आश्रमशाळेमध्ये येते, आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळेमध्ये येते आणि तिथे तुमचं म्हणजे अभियान चालवण्यासाठी किंवा तुम्हाला तुमचे डॉक्टर सांभाळायचे आहेत का, तुम्हाला त्या औषधांची साठेबाजारी करायची का काय माहिती नाही, पण तुमच्या निष्काळजीपणामुळे एक चिमुरडीचा जीव गेलाय। बरं, तो जीव कुठल्या समाजाचा गेला तर आदिवासी समाजाचा, ज्या आदिवासी समाजावर कायम अन्याय केला जातो आणि तोच उदाहरण आहे। आणि हा सगळ्याचा परिणाम हा खुशबूचं जाणं हे फक्त खुशबूपुरतं मर्यादित नाहीये, तो तिच्याच गेल्याने तिच्या मृत्यूनंतर जो समाजावर आदिवासी समाजावर जो आघात झालेला आहे तो फार मोठ्या प्रमाणात आहे। दुर्दैवाची बाब म्हणजे आम्हाला सांगायला फार वाईट वाटतं की त्या घटनेनंतर बऱ्याचशा पालकांनी आपल्या बालकांना त्या आश्रमशाळेमधून काढलं। त्या पोरांना म्हटलं, त्यांनी सांगितलं की नाही आमच्या पोरं शिकले तर चालतील पण आमची पोरं मरणार तर नाहीत। आणि जे शासन जबाबदेही आहे, जे शासन आमचे पालन पोषण करते आहेत ज्याला म्हणतो, ते शासन जर अशा घटनांना खतपाणी घालत असेल, मी खतपाणीच म्हणेन, कारण 1.5 वर्ष झालं आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की ह्याच्यातले दोषी आहेत ते शोधा, जेणेकरून पुढे घटना घडणार नाही। कारण साहेब कसं आहे, म्हातारी मेळ्याचं दुःख नसतं पण काळ सोकावायला नाही पाहिजे आणि ह्या बाबतीत तसंच होते, ह्या सरकारच्या बाबतीत तेच होते की काळ सोकावला जातोय। त्यामुळे आज अंतिम निर्णय आहे, शेवटचा आहे, जोपर्यंत जो एकतर प्रशासन गुन्हे दाखल केल्याचं आम्हाला हे देईल, FIR देईल, कॉपी देईल, नाही तर आमचा जीव गेला तरी चालेल, आम्ही इथून हलणार नाही, हा निश्चय आमचा ठाम आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, रायगड।